कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी संध्याकाळी 4 वाजता घरातून बाहेर पडली होती। संपूर्ण घटनाक्रम काय आहे ते पाहण्याअगोदर एक विनंती आहे, तुम्ही बातमी पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर असं करू नका। जर तुम्ही सबस्क्राईब केले तर आम्हालाही प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी संध्याकाळी 4 वाजता घरातून बाहेर पडली होती। कोळसेवाडी भागात राहणाऱ्या विशाल गवळीची या अल्पवयीन मुलीवर नजर पडली। त्यांनी तिला फूस लावून स्वतःच्या घरी आणले, तिथे तिच्यावर अत्याचार केले। हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून राहत्या घरातच तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघडीस आली आहे। विशाल गवळीची पत्नी साक्षीने घरात घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांनी केलेल्या चौकशीत कथन केला आहे। विशाल गवळी कल्याण पूर्वेत कोळसेवाडी भागात राहतो। विशालने संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान मुलीला फूस लावून आपल्या घरी आणले, तिच्यावर अत्याचार केले। या मुलीने आपण केलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला तर आपली नाचक्की होईल। विशालने तिची हत्या केली। मुलीची हत्या केल्यानंतर विशालने तिचा मृतदेह घरातील एका बॅगेत भरून ठेवला। मुलीची हत्या केल्यानंतर विशाल घरात थांबून होता। विशालची पत्नी साक्षी बँकेत नोकरी करते। ती संध्याकाळी 7 वाजता घरी आली। विशालने तिला घरात घडलेली घटना सांगितली। विशालने पत्नी साक्षीच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेस घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली। घरात पडलेले रक्त दोघांनी साफ केले। तोपर्यंत रात्रीचे 8:30 वाजले होते। विशालने आपला मित्र असलेल्या रिक्षाचालकाला घरी बोलावले। मृतदेह असलेली बॅग रिक्षात ठेवली। पत्रीपूल मार्ग आधारवाडी गांधारी पुलावरून विशाल, साक्षी आणि रिक्षाचालक मृतदेह असलेली पिशवी घेऊन भिवंडी पडगा दिशेने निघाले। बापगाव भागात अंधार, तेथे कोणीही आजूबाजूला नाही, वाहनांची वर्दळ नाही, म्हणून विशालने मृतदेह बापगाव कब्रस्तान भागातील जंगली झुडपे असलेल्या भागात फेकला। तेथून ते तातडीने निघाले। विशालने आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्याची बाटली खरेदी केली। तेथून तो तात्काळ आपल्या पत्नीचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावी निघून गेला। पत्नी साक्षीला रिक्षा चालकाने घरी सोडले। कोणालाही या प्रकाराचा संशय येऊ नये म्हणून साक्षीने कल्याणमधील घरीच राहणे पसंत केले। विशालच्या घराच्या बाहेर रक्ताचे डाग पडले होते। सीसीटीव्ही यंत्रणेने विशालला टिपले होते। विशालचा माग काढताच पोलिसांना त्याच्या घराबाहेर रक्ताचे डाग आढळले। पोलिसांचा संशय बळावला। या प्रकरणाचा पोलिसांनी नंतर झटपट उलगडा करून विशाल, पत्नी साक्षी आणि रिक्षाचालक यांचा सीसीटीव्ही चित्रणाद्वारे माग काढून त्यांना अटक केली। या मुलीचा शवनिच्छादन अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील गुन्ह्यात आम्ही लैंगिक अत्याचाराचे कलम नोंद करणार आहोत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे।